आपल्यासोबत सध्या शिवसेना गटनेते, शिंदेचे शिवसेनेचे गटनेते महानगरपालिकेतले अभय घोले आहेत. ऑपरेशन टायगर आता बृहन्मुंबई महानगरपालिकेत देखील राबवला जात असल्याची सध्या बातमी येते, त्याची चर्चा सुरू आहे. काय नेमकं तथ्य? ऑपरेशन टायगर हा 5 वर्ष ऍक्टिव्ह असतो आणि आज आम्ही काही करत नाही आहोत. समोरून जे लोक आहेत, जे नगरसेवक आहेत, जे आमदार खासदार आहेत, ते स्वतःहून आमच्याकडे येतात आणि गाणी गातात की आमच्या पक्षात काही होत नाहीये, नेतृत्व आमच्याकडे लक्ष देत नाहीये, आमची कामं होत नाहीये. जसं शिंदे साहेब लोकांना अप्रोच आहेत, ऍक्सेप्टेबल आहेत, लोकांना भेटतात, बोलतात, 24 तास लोकांच्या संपर्कात राहतात. त्यांचं बघून की अरे तुमचं कामं होतात, तुमचं साहेब तुम्हाला नेतृत्व भेटतं, हे सगळं बघून एकंदरीत त्यांना कुठे ना कुठे वाटतं आमचे नेतृत्व कुठे आहे, गायब आहे, लंडनला आहे. अशामुळे त्यांना कुठे कुठे उणीव भासते आणि आम्हाला शिंदे साहेबांच्या नेतृत्वात यायचं आहे हे करून ते लोक येतात. आम्ही कुठलंही ऑपरेशन सर्जरी करत नाही, ऑटोमॅटिकली ते ऑर्थोपेडिकला ओपीडीला येतात आमच्याकडे आणि आम्ही औषध देऊन त्यांचं पूर्ण ऑपरेशन सक्सेसफुल करतो. पण मग असे किती नगरसेवक आहेत जे तुमच्यासोबत पाहतात किंवा त्यांनी तुमच्याशी संपर्क साधला? साधारण आता 20 ते 25 नगरसेवकांशी संपर्क साधला गेला आहे आणि अजूनही पुढे संपर्क साधण्यात येईल आणि 100% हा जो काही एकंदरीत आपला जो एक ऑपरेशन म्हणा किंवा ओपीडी म्हणा हे यशस्वी झाल्याशिवाय आम्ही पण कधीपर्यंत ते बघा लवकरात लवकर तुम्हाला काही कोण बातमी कोण मिळेल. असतात नगरसेवक? कोण असतील म्हणजे नेते आहेत की नव्यानं निवडून आलेले कोण आहेत असं नगरसेवक? जी नावं जर तुम्हाला कळली तर आज सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसेल, म्हणून ते गुलदस्त्यात राहून द्या. जेव्हा ती ओळख परेड होईल तेव्हा आज सगळ्यांना एक चांगलाच आश्चर्याचा धक्का मिळेल, पूर्वीच्या नगरसेवकांना पण आणि नवीनना पण. पण काही नेते मंडळी पण आहेत त्याच्यामध्ये, अर्थात म्हणजे महानगरपालिकेत त्यांनी एवढी वर्ष काम केलं आहे, नेते मंडळ त्यांच्या आणि नेमक्या समस्या काय, ते का सगळे असंतुष्ट आहेत. राजकारणात तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही पत्रकारिता करतायत, मीही इतकी वर्ष आहे, कुठलीही ना कुठे नावं न घेता पण सगळे असंतुष्ट आहेत, टॉप ब्रास पासून ते लो ब्रास पर्यंत. म्हणून असं कुठेही सांगता येत नाही की अमुक नेता नाराज आहे किंवा नवीन फर्स्ट टाइमर नाराज आहे, सगळेच नाराज आहेत. आणि मग जे त्यांच्यामध्ये मी पुढचा विरोधी पक्षनेता बनणार की हा बनणार किंवा हा मी उभरतं नेतृत्व आहे, या सगळ्या भांडणामुळे कुठे ना कुठे तरी नगरसेवक नाराज झाले त्यांचे आणि मी कोणाच्या तंबूत जाऊ हाच त्यांना मेन प्रश्न पडलाय. म्हणून हा कुठे ना कुठेची उणीव भासते त्यांची सभागृहात ही लोकांमध्ये दिसून येते. हे पहिला म्हणजे त्यांची जर झालं विरोधी पक्ष नेत्याला स्टँडिंग न घेता आज बॅटिंग करतोय बाहेर बसलेला माणूस, सभागृहात बीएमसी मध्ये त्यांना न अनुभव आहे काय नाही आणि ती लोक येऊन ठरवतात की काय घडणार. म्हणून मुळात त्यापासूनच नगरसेवक नाराज आहे आणि विरोधी पक्षनेत्यांचं नाव घेतात की काही आहे की आणि अनेक लोक याच्यामध्ये नाराज आहेत की त्यांना जी काही पदं मिळाली आहेत आता त्यांना ती उपभोक्त पण येत नाहीयेत आणि जी बाहेरची लोक आहेत ज्यांना काही माहीत नाही ते येऊन सांगणार की आम्हाला हे सांगितलं, आम्हाला ते सांगितलंय आणि तोंड घशी पडलेले सभागृहात सगळ्यांनी बघितलंय की कधी नावच पोचली नाहीयेत याच्यात किंवा विरोधी पक्षांचं नावच नाहीये स्टँडिंगच्या याच्यामध्ये. ही इतकी 25 वर्ष जर तुम्ही सत्ता भोगली आहे तर हे साध्या साध्या गोष्टी तुम्हाला कळता येत नाही आणि कुठल्या तरी नवीन कारकुनाला तुम्ही जर ते सोपवतायत काम की हा निरोप आहे आणि तो निरोप आहे, हे काही आपलं कबूतरबाजी नाही चालू आहे. आज एखाद्याला तुम्ही पदावरती बसवलाय तर तो विश्वास तुम्ही संपादित केला पाहिजे त्या व्यक्तीवरती, पण तुम्हाला कोणावरतीच आता विश्वास राहिला नाही. तुमच्या नगरसेवकमध्ये जे नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांमध्येच तुम्हाला जाणू आहे तुमचा विश्वास राहिला नाही. तर नगरसेवकांना पण माहिती आहे की काय करायचं आणि काय नाही करायचं. ते थेट सवाल आहे. शेकडो कोटी खर्च केले आमदारांना खासदारांना घेण्यासाठी अशी चर्चा किंवा असे आरोप आहेत. हे तसंच नाही. माझा एकच प्रश्न आहे, जेव्हा तुम्ही मनसे फोडली, 6 नगरसेवक फोडले, तेव्हा तुम्ही खर्च केलात का? जेव्हा तुम्ही 2014 मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार आणले शिवसेनेत तेव्हा तुम्ही खर्च केलात का? हा साधा प्रश्न आहे माझा. त्याचं उत्तर त्यांनी देण्यात यावं, मग आम्ही आमचं उत्तर देऊ. कधीपर्यंत हा ऑपरेशन टायगर तुमचं महानगरपालिका पूर्ण करणार टप्प्याटप्प्याने सगळे ऑपरेशन होत राहणार. मी तर म्हणतो की ओपीडी स्टेज चालू आहे आमची. जेव्हा डायग्नोस्टिक कळेल सर्जरी करायची, ऑपरेशन करायचंय की फक्त औषधांवरती भरलं जाईल तर 100% आम्ही सगळ्यांना कळवू. आणि शिंदे साहेबांचं जे नेतृत्व आहे आज तुम्ही इकडं सगळ्या नगरसेवकांना शिंदे साहेबांचं नेतृत्व आवडतंय आणि ते म्हणतायत की आज आम्हाला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली घ्या. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित शिवतरकर यांच्यासह सुमित सावंत, PZD मराठी.